ज्याला तीन बिंदू, तीन कोण आणि तीन बाजू असतात त्या आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो. आता त्रिकोणाचे जे आंतरकोण असतात मित्रांनो, तर पाहू शकता हे आतल्या भागात असणार कोण, आंतरकोण. मग त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे कोण ए प्लस कोण बी प्लस कोण किती असतो? 180 अंश त्यांची बेरीज केली. पण बाह्य कोण जो असतो मित्रांनो, बाह्य कोण म्हणजे कसं, ही रेष जर आपण इथून इथपर्यंत ओढली, ही रेष जर इकडे पुढे नेली आणि ही इकडे नेली, ठीक आहे, त्याला आपण किरण म्हणू शकतो. तर हा जो कोण आहे हा इथून इथपर्यंत तयार होतो ना, हा जो कोण इथून इथपर्यंत होतो ना, हा जो इथून इथपर्यंत संपूर्ण जर असं पाहिलं आपण व्यवस्थित मित्रांनो, जर असं संपूर्ण पाहिलं तर एक संपूर्ण रोटेशन होतं. म्हणजे एक रोटेशन जे असतं, एक संपूर्ण फेरी तयार होती. ती फेरी किती असते? 360 अंशाची असते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण कोण असं देखील आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश असते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला त्रिकोणाचे कोणते प्रकार पडतात मित्रांनो, ते आपल्याला प्रकार सांगायचं. आता त्रिकोणाचा जो पहिला प्रकार पडतो, त्रिकोणाचे कोणाहून 3 प्रकार पडतात आणि बाजून 3 प्रकार पडतात. आता कोणाहून जो पहिला प्रकार पडतो त्याला म्हणतो आपण लघु कोण. त्याला म्हणतो आपण लघु कोण त्रिकोण. लघु कोण त्रिकोण म्हणजे किती? ज्या त्रिकोणाचं माप 90 अंशापेक्षा कसं असतं? कमी असतं, 90 पेक्षा कमी असतं. दुसरा जो त्रिकोण आहे त्याला आपण म्हणतो काटकोन. त्याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचं माप 90 अंश असते त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. त्याच्यानंतर तिसरा जो असतो त्याला म्हणतो आपण विशाल कोण. विशाल कोण त्रिकोण. आणि विशाल कोण त्रिकोण जो आहे त्याचं माप असतं 90 अंशापेक्षा जास्त असतं. त्याच्यानंतर आता पुढे मित्रांनो त्याच्या बाजूवरून 3 प्रकार पडतात. हे झाले कोणावरून 3, बाजूवरून 3. तर बाजूवरून हे कोण कशा पडले? पहिले कोणावरून. हे प्रकार जे आहेत हे कशावरून आहेत? याचे 3 कोणावरून. आता त्याचे बाजूवरून देखील 3 प्रकार पडतात. बाजूवरून 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे मित्रांनो, तो पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय? लक्ष द्या मित्रांनो. समभुज त्रिकोण म्हणजे याचे तिन्ही कोण कसे असतात? समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण व तीनही बाजू, तिन्ही कोण व तिन्ही बाजू कशा असतात? याच्या समान असतात. समान असतात म्हणजे प्रत्येक कोण का असणार आहे? तिन्ही बाजू समान. कोण समान असले तर मित्रांनो प्रत्येक कोण असणार आहे? प्रत्येक कोण किती अंशाचा असणार? तिन्ही समान असते. प्रत्येक कोण असणार आहे 60 अंशाचा. आणि 3 कोण म्हणलं तर 60 त्रिक झाले 180 अंश. म्हणजे आंतर कोणाच्या मापाची बेरीज झाली 180 अंश. आता हा झाला तुमचा समभुज त्रिकोण. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार असणार आहे मित्रांनो त्याला म्हणायचं, दुसरा जो आहे मित्रांनो ते म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. आता नावात दिलेलं आहे मित्रांनो समद्विभुज. याचं कसं नाव होतं? समभुज. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. तिन्ही बाजू समान असणार त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समभुज त्रिकोण. तर समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण म्हणजे कसं आहे? ज्याचे सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2, समान 2 बाजू, समान 2 बाजू व कोण किती? समान 2 बाजू व 2 कोण असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात आपण? समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हा झाला तुमचा समद्विभुज त्रिकोण. म्हणजे याचे 2 कोण कसे असणार आहेत? 2 कोण कसे असणार आहेत? समान असणार आहेत. 2 कोण समान असणार. 2 बाजू देखील कशा असणार? 2 बाजू देखील कशा असणार आहेत? समान असणार. आणि जो तिसरा प्रकार आहे मित्रांनो, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. विषमचा अर्थ वेगवेगळ्या आहे ना, विषमचा अर्थ वेगवेगळ्या आणि भुज म्हणजे काय? बाजू, वेगवेगळ्या बाजू असणाऱ्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? विषमभुज त्रिकोण. म्हणजे याचा प्रत्येक कोण कसा असणार? वेगवेगळा असणार आहे. म्हणजे तिन्ही कोण कसे असणार आहेत? वेगवेगळे. जरी आपण आकृती काढली मित्रांनो, समजा आपण अशी आकृती काढली तर हा ABC असं जर नाव दिलं तर जर आता ही बाजू A असेल, ही बाजू B असेल, ही बाजू C असेल, हा कोण आणि हा कोण. म्हणजे याचं कसं असतंय? तीनही कोण भिन्न म्हणजे वेगळे, भिन्न असतात. तिन्ही कोण कसे असतात? भिन्न असतात. त्याच्यानंतर याच्या तीनही बाजू कोण जसे भिन्न असतात तशा तिन्ही बाजू भिन्न असतात.